देवी नवसालाही पावते असा बऱ्याच भक्तांना अनुभव आलेला आहे। नमस्कार मंडळी, सुप्रभात। आज आपण वासिंद येथील दुर्गा माता मंदिर किंवा कालिका मंदिर येथे आलेलो आहे। वासिंद येथे अतिशय शांत आणि सुंदर अशा ठिकाणी हे मंदिर वसलेलं आहे। इथे प्रामुख्याने 3 मंदिरं आहेत, एक दुर्गा माता आणि कुबेराचं, एक महादेव शंकराचं आणि एक कालिका मातेचं मंदिर आहे। तुम्हाला जर या मंदिरात यायचं असेल, मध्य रेल्वेच्या वासिंद स्टेशनला तुम्हाला उतरावं लागेल आणि तिथून तुम्हाला पश्चिमेला बाहेर आल्यावर रिक्षा मिळतात। साधारण 60 ते 70 रुपये या मंदिरापर्यंत येण्यासाठी घेतात। तुम्ही या मंदिराकडे याल तेव्हा मुंबई आग्रा महामार्गावर नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर कालिका ट्रेडर्सचा बोर्ड लागेल। तिथून आतमध्ये गेल्यावर हे मंदिर आहे। आतमध्ये जाताना तुम्हाला एक मोठे लोखंडी गेट लागेल। खाजगी मालमत्तेवर हे मंदिर असले तरी दर्शनासाठी ते सर्वांना खुले आहे। तर सगळ्यात पहिलं इथलं मंदिर आहे दुर्गा कुबेर मंदिर। तर आता आपण त्या मंदिरात जाऊया। गुहेच्या आकारात बनवलेलं हे मंदिर आहे। आतमध्ये दुर्गा माता व कुबेराची मूर्ती आहे। सिंहावर आरूढ झालेली अशी ही दुर्गा मातेची मूर्ती आहे। दुर्गा मातेच्या बाजूला गरुडावर बसलेली कुबेराची मूर्ती आहे। दुर्गा मातेचे मंदिर बघून पुढे गेल्यावर आपल्याला शंकराचे मंदिर लागते। परिसरातले दुसरे मंदिर आहे शंभू महादेवाचे मंदिर। तर आता आपण आतमध्ये जाऊयात। उत्कृष्ट स्थापत्य कलेचा नमुना या मंदिरात पाहायला मिळतो। मंदिराच्या खांबांवर नक्षीकाम केले आहे। तसेच गाभाऱ्याच्या दरवाज्यावर हत्ती कोरलेले आहेत व दोन्ही बाजूला नक्षीकाम केलेले आहे। गाभाऱ्याच्या समोर नंदी व कासव आहे। या मंदिरातही उजव्या बाजूला हनुमानाची मूर्ती आहे। डाव्या हाताला गणपती बाप्पाची मूर्ती आहे। आतमध्ये सुंदर अशी शंभू महादेवाची पिंडी आहे। त्यावर फणा काढलेला नाग व बाजूला त्रिशूळ आहे। शिवपिंडीच्या पाठीमागे भगवान शंकर आणि पार्वती मातेची मूर्ती आहे। मंदिराच्या बाहेरील 4ही बाजूंना विविध देवतांच्या मूर्ती आहेत। महादेव मंदिराच्या बाजूला गोशाळा आहे।
गोशाळा बघून पुढे आल्यावर कालिका मातेचे मंदिर आहे। तर मित्रांनो, हे आहे कालिके मातेचे मंदिर। आता आपण आतमध्ये जाऊन बघूयात। पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला सिंह आहेत, मध्यभागी होमकुंड आहे। गाभाऱ्याच्या उजव्या बाजूला हनुमानाची मूर्ती आहे, तर डाव्या बाजूला गणपती बाप्पाची मूर्ती आहे। मुख्य गाभाऱ्यात कालिका मातेची भव्य मूर्ती आहे। देवीच्या समोर गणपतीची मूर्ती आहे। जीभ बाहेर काढलेली चतुर्भुज असलेल्या या मूर्तीच्या डाव्या हातात रक्तबीज नावाच्या राक्षसाचे मुंडके व दुसऱ्या डाव्या हातात खड्ग आहे, तर उजवा हात अभय मुद्रेत आहे। महाकाली किंवा देवी काली हा भगवती दुर्गेचा अवतार आहे, जो तिच्या भव्य स्वरूपासाठी ओळखला जातो। असे म्हणतात की संपूर्ण जगाच्या शक्ती देखील कालीच्या क्रोधावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत। देवी काली आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते। काली देवीचे हे उग्र रूप केवळ राक्षस आणि दानवांसाठी आहे। भगवान शंकर देवी कालीच्या पायाखाली पडलेले दिसतात। आई कालीचे पाय शिवाच्या छातीवर आहेत आणि माता कालीची जीभ बाहेर आलेली आहे। असे म्हणतात की मां कालीच्या रागापुढे भगवान शंकरही नतमस्तक झाले होते। या मागची कथा अशी आहे की रक्तबीज राक्षसाचा पराभव करताना कालीच्या क्रोधाने इतके भयंकर रूप धारण केले होते की तिला शांत करणे अशक्य होते। कालीचा राग कमी करण्यासाठी सर्व देवता शिवाच्या आश्रयाला पोहोचल्या आणि त्यांनी देवी कालीला शांत करण्याची विनंती केली। त्यानंतर भगवान शिव कालीच्या मार्गावर आडवे झाले। देवी कालीच्या पायांचा शिवाच्या छातीला स्पर्श होताच तिची जीभ बाहेर पडली आणि त्यानंतर देवी कालीचा राग आपोआप शांत झाला। कालिका माता मंदिराच्याही चारही बाजूला देवतांच्या मूर्ती आहेत। एका बाजूला सरस्वती देवी, मागच्या बाजूला राधाकृष्ण, तर डाव्या बाजूला भगवान शंकरांची मूर्ती आहे। या मंदिराची व्यवस्था ज्या बघतात त्यांच्याशी आता आपण ओळख करून घेऊया। सौ उषा श्रीपद जामघरे या स्वतः या मंदिराची व्यवस्था सगळी बघतात। गेल्या 15 वर्षापासून या इथे सेवा करत आहेत, तर त्यांच्याकडनं थोडीशी माहिती आपण घेऊयात। वर्ष होऊन गेले इथे मंदिर आहे महाकाली मातेचं, आणि तिथे पहिले ब्राह्मण वगैरे असायचे। आता 2 वर्षापासून ब्राह्मण नाही आहेत, मीच आईची सेवा वगैरे करते। इथले पूर्ण प्रॉपर्टी आम्हीच सांभाळतो। इथले मालक आहे संजय पांडे, ठाण्याचे बिल्डर आहेत ते, त्यांची प्रॉपर्टी आहे आणि त्यांचं हे प्रायव्हेट मंदिर आहे, पण इथे कोणी पण दर्शनाला येऊ शकता। मावशींनी खूप चांगली माहिती दिलेली आहे आणि त्या स्वतः इथे दिवसभर राबत असतात, आईची सेवा करतात आणि त्या इथेच पुढे असलेल्या सारमाळ या गावात राहतात। तर त्यांनी आपल्याला माहिती दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद। कोरोना काळात ज्यावेळी इथले पूजेसाठी येणारे ब्राह्मण येण्याचे बंद झाले, त्यावेळी उषा मावशींनी देवीची सेवा व पूजा करायला सुरुवात केली। त्यानंतर इथली देवीची मूर्ती बदलली गेली, तेव्हा देवीने मालक श्री संजय पांडे यांना स्वप्नात येऊन सांगितले की उषाजी गेली 2 वर्षे माझी पूजा करत आहेत, तर त्यांनाच इथून पुढे माझी पूजा करू दे। इथे हे अतिशय सुंदर असं कालिका मातेचं मंदिर आहे। इथे नवरात्रात उत्सव असतो, छान छान असे कार्यक्रम असतात, होम हवन केले जाते, सप्तशतीचा पाठ केला जातो, तसेच शतचंडीचाही पाठ केला जातो। या कालिका मातेच्या मंदिराची अजून एक खासियत म्हणजे हे जागृत देवस्थान आहे। इथल्या भक्तांना देवीचे खूप चांगले असे अनुभव आलेले आहेत। तसेच देवी नवसालाही पावते असा बऱ्याच भक्तांना अनुभव आलेला आहे। मातेचे मंदिर, तसेच महादेवाचे मंदिर, तसेच दुर्गा मातेचे मंदिर आपले बघून पूर्ण झालेले आहे। तुम्ही या ठिकाणाला जरूर भेट द्या। अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाणी वसलेले हे मंदिर। पक्ष्यांच्या किलबिलाटाशिवाय इथे कसलाच आवाज नाही, नीरव अशी शांतता इथे असते। तर तुम्हाला हे मंदिर आणि हा मंदिर परिसर कसा वाटला हे जरूर सांगा। तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा। धन्यवाद। भेटूया नवीन ब्लॉगमध्ये।